आपल्याला कोणता प्रश्न पडू नाही तर नाही पडू, सकाळी उठलं की पहिला प्रश्न असतो, आज भाजीला काय करायचं? रोज सकाळ संध्याकाळ हाच प्रश्न असतो आपल्याला पडलेला आणि त्याच्यावर काय उपाय पण सुचत नाही. रोज नवीन-नवीन तरी काय बनवावं ते पण टेन्शन आहे आणि काही नवीन बनवलं तर ते खाईल का नाही ह्याचे पण वांदे असतात घरामध्ये. मग आज काही नाही, आज मस्त गवारीच्या शेंगाची भाजी बनवली होती आणि कसं डेली ब्लॉग आणि ते रेसिपीचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे मग तेवढं स्टोरेज नाही पुरत मोबाईलमध्ये. मग सकाळी आपला ह्याचा रेसिपीचा पहिला व्हिडिओ बनवून घेत असते आणि तो अपलोडिंगला टाकून द्यायच्या नंतर मग आपलं डेली रुटीनचं परत मग शूट करायचं, नाही तर मग तसं मोबाईल माझा हँग पडतो. मग असं जसं ॲडजस्ट होईल तसं करावं लागतं आणि आज सकाळचं रुटीनचं थोडंसं नाही आलं करण्यात. फक्त चपातीचा वगैरे तेवढा घेतला व्हिडिओ मी. मग काय आपल्या चपात्या-गिपात्या करून घेतल्या, भाजी झाली होती करून. म्हणलं आता काय नाही, मग आता त्यांच्या रियांशिकाच्या पप्पाला डब्बा वगैरे द्यावा. ते डब्बा वगैरे पण राहिला होता घासायचा. मग ते घासायचा तसाच ठेवा म्हणलं, दुसरा घेऊन जा आजचे दिवस. रियांशिकासाठी खायला आणलं होतं रात्री. मग तिला दिलं मस्त ते गरम करून आणि मग ते प्लेटमध्ये काढूस तर तिचं चाललं होतं, की थोडंसं आपण साईडला गेलं की ती तिथं जाऊन उभा टाकते आणि तिचं चाललं असं चपात्या लाटायचं काम. मग तिनं थोडीशी चपाती लाटली वाकडी-तिकडी. मग तिला म्हणलं, "सरक आता माझं मला आवरू दे." पण लेकरांना लय उल्हास येतो आणि तिला तर थोडा जास्तच आहे म्हणायचा. एवढीशीच आहे, पण तिला लय काम करायची इच्छा असते. मग तिला म्हणलं, "तू आता खा, मला पटपट आवरू दे." आणि आज सगळं म्हणलं होतं, आज बेडरूम वगैरे हॉलमध्ये बी खूप पसारा झाला सगळं क्लीन वगैरे करावं म्हणलं आणि मग काय नाही, पहिला डब्बा गेला की मग टेन्शन नसतं. एकदा डब्बा गेला की मग काय नाही, आपलं घरातलं काम काय नाही. दिवस जरी गेला तरी टेन्शन नाही. बेडरूम वगैरे आवरून घेतलं आणि माणसांचं कसं असतं, अंघोळ वगैरे झालं की टॉवेल बेडवरच टाकायचा. आवरायला आहेतच आपण. माणसं तेवढा विचार करत नाही, आपल्याला करावा लागतो. मग सगळ्या टॉवेल-बिवेल सगळं उचलून बाथरूममध्ये नेऊन ठेवलं. आज धुवावं म्हणलं होतं सगळंच. मग काय नाही, सगळं बेडरूम वगैरे घेतलं आवरून, झाडून आणि किचन झाडून झालं होतं. आता म्हणलं बेडरूम झाडून झालं की मग नंतर लगेच आवरायला घ्यावं. मग त्यातल्या त्यात आमच्या रियांशिकाला सकाळी-सकाळी मग म्हणली, "मम्मी तू हॉलमधलं क्लीन कर, मी बेडरूममधलं क्लीन करते." मग तिला आता मग टेबल-गिबल तिनं तिचं ते छोटासा रुमाल वगैरे आणून मग तिचं चाललं होतं, कूलर वगैरे तिनं पुसून घेतलं. म्हणलं आता थोडंसं जागा चेंज करणार होती हॉलमध्ये. थोडंसं मी दर महिन्याला म्हणजे मला सवयच आहे इकडची वस्तू तिकडं ठेवायची, तिकडच्या वस्तू इकडे ठेवायच्या. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी वेगळं दिसावं. सारखं तीच वस्तू तिथंच ठेवतो आपण, मग ते पसारा होऊन जातो. मग कधीतरी महिन्यातून एकदा तर होतेच माझं. माझा पहिलेचा पण एक हॉलचा व्हिडिओ आहे म्हणजे क्लीन करतानाचा आणि हा पण आहे. मग सकाळी म्हणलं चला आज काही नाही तर काही टाईमपास म्हणून मग सकाळी क्लिनिंग वगैरेचंच काम काढलं होतं. मग सगळं कम्प्युटर वगैरे पुसून घेतलं आणि मग जो पसारा लागतो तो ठेवा म्हणलं, बाकीचं गॅलरीत ठेवून द्यावा. यूज अँड थ्रोचे प्लेट वगैरे येतं, कप्स वगैरे येतं हॉटेलचे आणि आता ते काही यूज होत नाही म्हणून मग आता मी म्हणलं ठेवून द्यावं. आता सध्या तर काही कार्यक्रम वगैरे पण नाही यूज करायला. मग म्हणलं जे साहित्य लागते ते मध्ये ठेवा आणि बाकीचं साहित्य ठेवून द्यावं गॅलरीमध्ये. घरात पण खूप पसारा दिसतो आणि कोणी आलं गेलं की मग ते बरं दिसत नाही. आणि आमच्या रियांशिकाची भांडी तर पार घरभर पसरलेली असतात. किती जरी आवरलं तरी तिनं काढतेच खेळायला. तरी मी पण आज काढून ठेवलं होतं तिला एक पिशवीभर. तिला म्हणलं, "तुझ्यासाठी एवढे भांडे काढून ठेवते, तू खेळत जा." बाकीचं मग ठेवून दिलं. मग झाडून वगैरे घेतलं काढून आणि मग चिप्स वगैरे गावाकडून आणलेलं सगळं ते कॅरी बॅगमध्येच होतं. अजून काही मी काढलं नव्हतं. म्हणलं आता सगळं आपलं घरातलं आवराआवरी झाल्याच्या नंतर मग दुपारी निवांतमध्ये काढावं. निवांतमध्ये म्हणजे होतच नाही. आता इथून पुढं घरातलं काम आवरल्याच्या नंतर मग दुपारचं जेवण असतं, रियांशिकाचं होमवर्क असतंय. परत मग आपलं व्हिडिओचं एडिटिंग करायलाच त्याला 1-1.5 तास लागतो. त्याच्यानंतर लगेच तिचं ट्युशन असतं. त्याच्या आधी तिला काहीतरी खायला द्यावं लागतं बनवून. 4-4:30 वाजले की ती ट्युशनला गेली की नंतर मग 6 वाजता येते. मग तिला घ्यायला जावं लागतं खाली. मग खाली गेले की थोडा वेळ तिथं पण टाईमपास होतो. ती खेळते वगैरे थोडंसं. मग तसे 6-7 वाजून जातात. मग वेळ भेटतच नाही. आणि बघू आता उद्या-गिद्या जर वेळ भेटला तर मग तुम्हाला सगळ्यांना दाखवून पण मी काय-काय दिलेलं आहे ते कसल्या प्रकारचे पापड आहेत, काय नाही ते. घेतलं झाडून, एवढा पसारा निघाला होता. म्हणजे पसारा म्हणजे तेच आपले पार्सलचे बॉक्स वगैरे, कॅरी बॅग वगैरे आणि त्या सोफ्याखाली खूप धूळ होती. म्हणजे आमच्याकडं वरी गॅलरीचा दरवाजा मी उघडाच ठेवते, म्हणून धूळ वगैरे भरपूर येते. मग आता ती रोज-रोज तिथं हात पण जात नाही, काही नाही. मग आज पूर्ण सोफा एक साईडला घेऊन मग सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं. खिडक्या वगैरे पुसून घेतल्या. तसं मी महिन्यातून एखाद्या वेळेस करत असते, तर मूड झाला तर. झाडांना पाणी वगैरे टाकलं. देवपूजा करून घेतली. थोडंसं मंदिराची जागा चेंज केली आहे मी आता. ते घरास म्हणजे कोणी आलं की ते दरवाजासमोरच देवघर होतं म्हणून मग मला एक जणांनी मग 1-2 जण म्हणली की असं ठेवू नको म्हणून मग मी त्याची जागा चेंज केलेली आहे.
आणि हे पापड वगैरे आहेत, चिप्स आहेत, तांदळाचे पापड आहेत, रव्याचे पापड आहेत, परत ते रेडीमेड आहेत. असं सगळं साहित्य आहे. बेडरूम वगैरे बी आवरून झालं. आता भूक लागली होती. रियांशिका म्हणली, "मम्मी तू किती वेळ झालं मला भूक लागली दे." म्हणलं तर तिनं तिचंच चाललं होतं की ताट-गीट घेऊन म्हणली, "मी माझंच घेते." म्हणली. खाणार तर नव्हती चपाती. तिच्यासाठी राईस वगैरे आणलेला होता, फ्राईड राईस. मग तिला ते गरम करून दिलं तर सकाळी तिनं काही खाल्ला नाही. मग मला म्हणली, "मी आता खाते." आणि नंतर मग रात्रीची कढी राहिलेली होती थोडीशी. सकाळी तर काही लक्ष नाही गरम करायची. मग मी म्हणलं आता जेवायचं आहे. मग तिला म्हणलं, "तू खाणार आहे का?" रियांशिकाला आवडती कढी. मग मस्त आम्ही दोघींनी कढी वगैरे गरम करून घेतली. म्हणलं आता मस्त जेवण वगैरे करावं. नंतर मग रियांशिकाचं होमवर्क पण बाकी होतं. मग असं होतं आजचं आपलं डेली रुटीन. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा. आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.